नमस्कार, स्वागत आहे. आज आपण डिसेंबर 2025 मधल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा एक सखोल आढावा घेणार आहोत. हो, आणि आज आपल्याकडे संरक्षण, जागतिक राजकारण, पर्यावरण आणि क्रीडा या सगळ्या क्षेत्रांमधल्या बातम्या आहेत. आणि या सगळ्या बातम्या वरवर पाहता खूप वेगवेगळ्या वाटतात, पण त्यात एक समान धागा आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे भारत एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढतोय असं दिसतंय. एकीकडे जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवणं, संतुलन साधणं. आणि दुसरीकडे देशांतर्गत नवनवीन कल्पना आणि सुधारणा. अगदी. आणि आज आपण हाच दुहेरी दृष्टिकोन उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया याच सामरिक संतुलनापासून. एका बाजूला आपण रशियासोबत हवाई सराव करतोय आणि त्याचवेळी अमेरिकेकडून अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आपल्या ताफ्यात दाखल होत आहेत. ही तारेवरची कसरत नेमकी कशी साधली जातीये? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण अवियाएंद्र 2025 या सरावाविषयी बोलूया. हो, तर हा फक्त एक लष्करी सराव आहे की यामागे काहीतरी मोठा भूराजकीय संदेश आहे? नाही, हा केवळ सराव नाहीये. हा एक स्पष्ट राजकीय संदेश आहे, विशेषतः पाश्चिमात्य देशांसाठी. अच्छा. म्हणजे बघा, युक्रेन युद्धानंतर रशियाच्या लष्करी क्षमतेवर खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हो, त्यांची उपकरणं जुळी झाली आहेत वगैरे चर्चा होती. बरोबर. आणि असं वाटत होतं की रशिया एकटा पडला आहे. पण राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत भेटीनंतर लगेचच हा सराव झाला. म्हणजे टायमिंग खूप महत्वाचा आहे. अगदी. यातून भारताने दाखवून दिलंय की रशियासोबतची आमची धोरणात्मक भागीदारी आजही तितकीच मजबूत आहे. हे मजेदार आहे. पण प्रत्यक्ष सरावात म्हणजे दोन्ही देशांची कार्यपद्धती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, काही अडथळे येत नाहीत का? नक्कीच येतात. आणि म्हणूनच तर हा सराव महत्वाचा आहे. याचा मुख्य उद्देशच इंटरऑपरेबिलिटी वाढवणं आहे. म्हणजे दोन्ही वायुसेना एकत्र मिळून काम करू शकतील. हो, एकमेकांचे सिस्टीम आणि डावपेच समजून घेऊन. यासाठीच यात सुखोई 30 MKI जे रशियन आहे, पण त्यात भारतीय एव्हिओनिक्स आहेत. आणि आपलं स्वदेशी तेजस सुद्धा. हो, जे आत्मरर्फाचं प्रतीक आहे. आणि यात क्रॉस सर्व्हिसिंग आणि संयुक्त उड्डाण असं काहीतरी आहे, त्याबद्दल काय? हो, आणि हेच या सरावाचं खरं वैशिष्ट्य आहे. क्रॉस सर्व्हिसिंग म्हणजे काय? तर भारतीय तंत्रज्ञ रशियन विमानांची देखभाल करतात. आणि रशियन तंत्रज्ञ भारतीय विमानांची. बरोबर. यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या काळात लॉजिस्टिक्सची मोठी समस्या सुटू शकते. आणि संयुक्त उड्डाण म्हणजे एकाच कॉकपिटमध्ये दोन्ही देशांचे वैमानिक एकत्र बसून मोहिमा पार पाडत आहेत. यातून एकमेकांची विचार प्रक्रिया कळते, जी पुस्तकातून शिकता येत नाही. हायच. म्हणजे एका बाजूला रशियासोबत एवढी घट्ट मैत्री आणि दुसरीकडे थेट अमेरिकेकडून उडते रणगाडे आपल्या ताफ्यात. हो, अपाचे हेलिकॉप्टर्स. अमेरिकेला या मैत्रीबद्दल काही अडचण वाटत नाही का? त्यांना ती नक्कीच वाटते, पण भारताची सामरिक गरज त्यांनाही माहिती आहे. अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून 6 AH-64E अपाचे गार्डियन हेलिकॉप्टर्सचा करार आता पूर्ण झालाय. शेवटचे 3 हेलिकॉप्टर्स नुकतेच दाखल झाले. हो, हिंडन एअरबेसवर. भारताला चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर सज्ज राहावं लागतं. त्यामुळे आम्हाला दोन्ही देशांकडून तंत्रज्ञान हवंय, ही भारताची भूमिका आता जगाने स्वीकारली आहे. पण या हेलिकॉप्टर्सच्या डिलिव्हरीला तब्बल 15 महिन्यांचा विलंब झाला. यामागे फक्त पुरवठा साखळीतील अडथळे होते की? नाही, पुरवठा साखळी हे कारण होतंच, पण खरं कारण अधिक भूराजकीय आहे. म्हणजे? नोव्हेंबर 2025 मध्ये या हेलिकॉप्टर्सना घेऊन येणारे जे विमान होतं, अँटोनोव्ह AN-124. जगातल्या सर्वात मोठ्या मालवाहू विमानांपैकी एक. हो, त्याला तुर्कस्तानने आपली हवाई हद्द वापरण्यास परवानगी नाकारली. अरे, त्यामुळे त्या विमानाला परत अमेरिकेत जावं लागलं आणि मग दुसऱ्या मार्गाने भारतात यावं लागलं. म्हणजे यामागे भारत आणि तुर्कस्तानमधील तणाव आहे. स्पष्टपणे दिसतोय. आता या अपाचे हेलिकॉप्टरला इतकं धोकादायक का मानलं जातं? त्याला उडता रणगाडा का म्हणतात? याला ते नाव त्याच्या क्षमतेमुळेच मिळालंय. यात हेलफायर क्षेपणास्त्रे आहेत. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी. अगदी अचूकपणे. पण याचा खरा गेम चेंजर आहे लॉंगबो फायर कंट्रोल रडार. अच्छा, ते काय करतं? ते रडार एकाच वेळी 128 लक्ष्यांचा माग काढू शकतं. 128? हो, आणि त्यातील 16 सर्वात धोकादायक लक्ष्यांवर एकाच वेळी हल्ला करू शकतं. अरे बापरे. इतकंच नाही, तर ते ड्रोनसोबत थेट संपर्क साधून शत्रूच्या हद्दीत न जाताही हल्ला करू शकतं. आणि ही हेलिकॉप्टर्स जोधपूरमध्ये तैनात केली जातील. जे पाकिस्तान सीमेजवळ आहे. बरोबर. म्हणजे सीमेवर आता एक अत्यंत घातक पहारेकरी 24 तास तयार असेल. एकीकडे रशिया आणि अमेरिकेसोबत हे संरक्षण संतुलन आणि याच आत्मविश्वासाचं प्रतिबिंब आता जागतिक राजकारणातही दिसतंय. विशेषतः भारताकडे आलेल्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदामुळे. हो,
ब्राझीलने भारताकडे अध्यक्षपद सोपवलं आहे आणि यातली एक सुंदर गोष्ट म्हणजे तो अध्यक्षपदाचा गॅवेल. तो लाकडी हातोडा. हो, तो ॲमेझॉनच्या जंगलातील पुनर्वापर केलेल्या लाकडापासून बनवलाय. अरे वा, म्हणजे एकही जिवंत झाड तोडलेलं नाही. एकही नाही. हा केवळ एक हातोडा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा एक सुंदर संदेश आहे. हा संदेश खूपच चांगला आहे. पण आता ब्रिक्समध्ये इराण आणि सौदी अरेबियासारखे कट्टर प्रतिस्पर्धी देशही आहेत. हो, ते तर आहेच. अशा परिस्थितीत भारताला हे अध्यक्षपद सांभाळणं थोडं नाजूक ठरू शकतं का? हाच तर खरा कस लागणार आहे. भारताने 2026 साठी 4 स्तंभ निश्चित केले आहेत: लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता. आता या विस्तारित ब्रिक्स गटाला एकत्र ठेवणं, त्यांच्यातले मतभेद कमी करणं आणि ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून या मंचाचा वापर करणं हे भारतापुढील सर्वात मोठं आव्हान असेल. म्हणजे एका मध्यस्थाची भूमिका बजवावी लागेल. अगदी. जागतिक स्तरावर नेतृत्व करायचं असेल तर आधी आपलं घर नीट असायला हवं आणि मला वाटतं याच मुद्द्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हात घातला. की आयोगांचं काम फक्त परीक्षा घेऊन समान संधी देणं नाही, तर निवडलेल्या अधिकाऱ्यांनी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवला पाहिजे हे बघणं आहे. बरोबर. आणि त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य म्हटलं. कोणतं? उमेदवाराची बुद्धिमत्ता कमी असली तरी चालेल, पण सचोटी म्हणजे इंटेग्रिटी नसेल तर तो अधिकारी व्यवस्थेसाठी घातक ठरतो. आणि आजकाल जे पेपरफुटीचे प्रकार सुरू आहेत ते पाहता हा मुद्दा अगदी योग्य वेळी उचलला आहे. निश्चितच. याच प्रशासकीय सुधारणांच्या धाग्याला पुढे नेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. हो, CIS पुरस्कार सार्वजनिक नेतृत्वासाठी. हो, आणि तो का मिळाला हे पाहणं महत्वाचं आहे. सरकारी नोकर भरतीत पूर्ण पारदर्शकता आणली, ज्यामुळे तरुणांना गुणवत्तेवर नोकऱ्या मिळाल्या. मिशन वसुंधराद्वारे जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उल्फासारख्या बंडखोर गटांशी शांतता करार केले. यामुळे आसामला हिंसेच्या मार्गातून बाहेर काढण्यात मदत झाली. अगदी. म्हणजे आसाममध्ये अनेक दशकं फक्त ओळख आणि बंडखोरीचं राजकारण होतं. पहिल्यांदाच प्रशासकीय सुधारणा आणि विकास हे निवडणुकीचे मुद्दे बनत आहेत. हां, ईशान्य भारताच्या राजकारणात एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल म्हणायला हवा. हो, नक्कीच. आणि अशाच नाविन्यपूर्ण कल्पना अगदी जमिनीवरही राबवल्या जात आहेत. जसं की मेघालय सरकारने कचऱ्याच्या समस्येवर शोधलेला उपाय. हो, ती ग्रीन डिपॉझिट योजना. ती नेमकी काम कशी करते? कल्पना खूप सोपी आणि प्रभावी आहे. पर्यटक जेव्हा पर्यटन स्थळी प्रवेश करतात तेव्हा त्यांना त्यांच्याकडच्या प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी ₹100 अनामत रक्कम जमा करावी लागते. आणि परत येताना तोच कचरा दाखवल्यावर तो कचरा नेमून दिलेल्या ठिकाणी जमा केल्यावर त्यांना त्यांचे पैसे परत मिळतात. याला लीव्ह नो ट्रेस म्हणतात. म्हणजे तुम्ही जिथे जाल तिथे कोणतीही खूण मागे सोडू नका. ही कल्पना तर खरंच कौतुकास्पद आहे, पण हे प्रत्यक्षात काम करते का? लोक खरंच ₹100 कचरा परत आणतात? सुरुवातीला प्रतिसाद कमी होता, पण आता ही सवय बनत चालली आहे. लोकांमध्ये एक जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. जमिनीवरील या कल्पनेपासून थेट अंतराळापर्यंत चेन्नईच्या एका संघाने नासाच्या स्पर्धेत मोठं यश मिळवलंय. हो, फोटॉनिक्स ओडिसी या टीमने. त्यांना मोस्ट इन्स्पिरेशनल अवॉर्ड मिळाला आहे. त्यांनी नेमका काय सादर केलं? त्यांनी एक अशी संकल्पना मांडली आहे जी भारतात इंटरनेट क्रांती घडू शकते. अच्छा. त्यांनी कमी खर्चात संपूर्ण देशासाठी सार्वभौम सॅटेलाइट इंटरनेट कसं उभं करता येईल याचं एक मॉडेल सादर केलं. आज भारतातले सुमारे 70 कोटी लोक हाय स्पीड इंटरनेटपासून वंचित आहेत. खूप मोठा आकडा आहे हा. हो, तिथेही कल्पना खूप महत्वाची आहे. त्यांनी उपग्रह इंटरनेटला खाजगी कंपनीची सेवा नाही, तर वीज आणि पाण्याप्रमाणे एक राष्ट्रीय पायाभूत सुविधा मांडण्याची संकल्पना मांडली. म्हणजे इंटरनेट फॉर ऑल ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. अविश्वसनीय. नक्कीच. विज्ञानाच्या या प्रगतीसोबतच वन्यजीव संवर्धनातही एक चांगली बातमी आहे. बेंगलुरूच्या बन्नेरघट्टा जैविक उद्यानात काही खास पाहुणे आले आहेत. हो, दक्षिण आफ्रिकेतून 8 ब्लॅक कॅप्ड कॅप्युचिन माकडे आणली आहेत. कॅप्युचिन माकडे? हो, ही मूळची दक्षिण अमेरिकेतील आहेत आणि ती नव्या जगातील सर्वात बुद्धिमान माकडांपैकी एक मानली जातात. अच्छा,
काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ती अवजारांचा वापर करतात. विशेषतः कठीण फळं किंवा अक्रोड फोडण्यासाठी दगडांचा वापर करण्यासाठी ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे माणसांपेक्षा जास्त हुशारीने. अनेकदा तर नक्कीच. याचबरोबर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे भारताचे पहिले वन्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली आहे. हो, आणि हे महत्वाचं आहे कारण हे उत्तर भारतातलं पहिलं आणि पूर्णपणे नवीन पायाभरणी असलेलं वनविद्यापीठ असेल. ते फक्त पारंपरिक वनीकरण शिकवणार नाही, तर हवामान बदल, ॲग्रो फॉरेस्ट्री आणि कार्बन क्रेडिट्स यांसारख्या आधुनिक विषयांवर संशोधन करेल. आणि गोरखपूरची निवडही महत्वाची आहे कारण तो भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. ही जिंकण्याची आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द फक्त विज्ञान आणि प्रशासनातच नाही तर मैदानातही दिसते. हो, क्रिकेटमध्ये भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाने इतिहास घडवला आहे. तो एक अविस्मरणीय विजय होता. झारखंडने हरियाणाचा पराभव करून आपली पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे. म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या राज्याने आता क्रिकेटमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अगदी. अंतिम सामन्यात त्यांनी 20 षटकांत तब्बल 262 धावांचा डोंगर उभारला. हा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातला एक विक्रम आहे. आणि कर्णधार ईशान किशनने तर धुमाकूळ घातला. त्याचा तो विजयानंतरचा भांगडा डान्स खूप व्हायरल झाला होता. नक्कीच. ईशान किशनने फक्त 49 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 10 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. तो भांगडा डान्स फक्त एक सेलिब्रेशन नव्हतं. मग काय होतं? ते त्या संघाच्या निर्भीड आणि आक्रमक वृत्तीचं प्रतीक होतं. हा विजय रांचीमध्ये धोनीने तयार केलेल्या पायाभूत सुविधांचं फळ आहे. क्रिकेटमधील या सांघिक विजयाबरोबरच टेनिसमध्ये वैयक्तिक वर्चस्वाची एक कहाणी आहे. बेलारूसच्या आर्याना सबालेंका. हो, तिने सलग दुसऱ्यांदा WTA प्लेयर ऑफ द इयर हा किताब पटकावला आहे आणि तिचं वर्चस्व निर्विवाद होतं. तिने यावर्षी US ओपन जिंकला. हो, आणि जवळपास संपूर्ण वर्षभर ती जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिली. एका वर्षात $15 दशलक्ष पेक्षा जास्त बक्षीस रक्कम जिंकून विक्रम केला. तिची पॉवर गेम शैली खरंच पाहण्यासारखी असते. हो, तिची ताकद आणि मानसिक कणखरता यामुळे ती सध्या टेनिस कोर्टवरची सम्राज्ञी बनली आहे. तर आज आपण पाहिलं की भारत संरक्षण, जागतिक राजकारण, विज्ञान आणि क्रीडा या सर्वच क्षेत्रांमध्ये एक मोठी झेप घेत आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये, मग ते संरक्षण असो, तंत्रज्ञान असो किंवा क्रीडा, आत्मनिर्भरतेची एक सुप्त पण प्रबळ इच्छा दिसतीये. म्हणजे तेजस विमान असो, चेन्नईच्या तरुणांनी मांडलेलं इंटरनेट मॉडेल असो किंवा झारखंडसारख्या लहान राज्याने मिळवलेलं विजेतेपद असो, प्रत्येक गोष्टीतून एक नवीन आत्मविश्वास दिसून येतोय. आणि विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ही वाढती महत्वाकांक्षा आणि आत्मविश्वास केवळ काही निवडक क्षेत्रांपुरता मर्यादित राहील की भारताच्या समाजव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला हा बदल दिसेल. यावर नक्की विचार करा.